4च दिवसांपूर्वी निवडून आलेल्या नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आली. हो, ही घटना महाराष्ट्रातली आहे. 21 डिसेंबरला खोपोली नगर परिषदेचा निकाल लागला. यात मानसी काळोखे या नगरसेविका म्हणून विजयी झाल्या. पण त्यांच्या विजयाचा आनंद त्यांना जास्त काळ लुटता आला नाही. कारण विजयाच्या 5 दिवसांनंतरच मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे आपल्या मुलीला शाळेत सोडून परत येत होते. आणि तेव्हाच सकाळी 7 वाजताच्या सुमारात भर रस्त्यात एकूण 5 लोकांनी त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं. होत्याचं नव्हतं झालं. पुढे एकूण 6 आरोपींवर नावानिशी आणि 4 अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पण ह्या प्रकरणात एक ट्विस्ट आहे की मानसी काळोखे या शिवसेना शिंदे गटाकडून निवडून आल्या. त्यांनी ही निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या विरोधात लढली होती आणि त्याचमुळे आपला पराभव पचवता न आल्यानं दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हे सगळं घडवून आणल्याचं सांगितलं जातंय. ही हत्या राजकीय सुडापोटी घडला असल्याचा आरोप सुद्धा शिवसेना शिंदे गटाच्या भरत गोगावलेंनी केलाय. पराभव जिवारी लागल्यानं हे केलं गेल्याचा आरोप होतोय. तर रायगडचं राजकारण तुम्ही पाहताय. हे रक्तरंजित राजकारण सुनील तटकरे सत्तेत आल्यापासून सुरू झालंय आणि बीड नंतर रायगडचे आका सुनील तटकरे असल्याचं उघडकीस आलंय असा आरोप एकीकडे शिवसेनेचे आमदार करतायत, तर दुसरीकडे या प्रकरणात SIT स्थापन करा असं तटकरेंचं म्हणणं आहे. त्यामुळे एकूणच हा खून नक्की का झाला आणि खरंच तटकरे रायगडचे आका बनतायत का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी प्राईम संवादला नक्की फॉलो करा.